23 जुलै 2024 रोजी शेगाव येथील संभाजी राजे चौक येथून एका अज्ञात व्यक्तीने शेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका 14 वर्षीय मुलाला आपल्या दुचाकी वाहनावर बसून घेऊन गेला। रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न आल्यामुळे मुलाच्या नातेवाईकांनी शेगाव पोलीस स्टेशन गाठले। रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलीस प्रशासनाने दखल घेत शोधाशोध केली आणि तशी यंत्रणा देखील धावायला सुरुवात झाली। पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या गावातील सीसीटीव्ही फुटेज निरीक्षण केल्यानंतर वाहन चालकाची ओळख पटल्यामुळे पोलीस प्रशासनाने यंत्रणा कामाला लावली आणि शोध घ्यायला सुरुवात केली। मात्र नियतीला काही वेगळंच हवं होतं। 25 जुलै 2024 रोजी जामोद पोलिसांकडून निरोप आला की भास्तण येथील जंगलामध्ये एक मृतदेह सापडलेला आहे। माहिती घेतली असता याच मुलाचा तो मृतदेह आहे याची ओळख पटली। सकाळपासूनच संपूर्ण गावातील लोकांनी शेगाव पोलीस स्टेशन समोर गर्दी करून ठेवली होती। दुपारी पोलीस अधीक्षक साहेब आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले असता अजूनपर्यंत संपूर्णपणे आरोपीची चौकशी झालेली नसून संध्याकाळपर्यंत आम्ही आपणाला सविस्तर माहिती देऊ असं त्यांनी सांगितले। यात महत्त्वाचा विषय असा की गुमशुदा झालेला मुलगा हा नाबालिग असल्यामुळे त्वरित पोलिसांना यंत्रणा घुमवणे आवश्यक होते। या व्यतिरिक्त संपूर्ण शेगाव शहरांमध्ये शासनाकडून सीसीटीव्ही लावलेले असताना आरोपीला शोधण्यामध्ये इतका वेळ का लागला ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे। मागील 2 दिवसापासून शेगाव तालुक्यामधील एक 14 वर्षीय मुलगा जो आहे तो अज्ञात व्यक्तीकडून उचलण्यात आला होता। त्याचे काही असे फुटेज सुद्धा दिसले होते। 2 दिवसानंतर त्या मुलाचा मृतदेह जो आहे हा भास्तणच्या जंगलामध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळाला। पोलिसांनी शोध जरूर घेतला। आता काही वेळा अगोदर शेगावच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधीक्षक माननीय सुनील कडासणी साहेब आलेले आहेत। त्यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी अजूनपर्यंत पूर्ण चौकशी झालेली नाही आहे, संपूर्ण चौकशी करून आम्ही आपल्याला संपूर्ण माहिती देऊ असं सांगितलं। कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।